नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲन इपिटमी ऑफ करेज, धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक या लेसनचा दुसरा भाग पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म, यांचं बालपण आणि त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड होती हे आपण पाहिलं. आणि अचानक त्यांना ALS गेहिंग्स हा दुर्धर रोग झाल्याचं कळालं. हे आपण पाहिलं आणि त्यांच्या मनावर वज्राघात झाला. हे पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं. हा भाग जर आपण पाहिला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून हा भाग आपण पाहू शकता. आपण या दुसऱ्या भागामध्ये आज डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी या दुर्धर रोगाला कसं तोंड दिलं, ते कसे सामोरे गेले आणि जगातील एक नामवंत शास्त्रज्ञ संशोधक कसे बनले हे आपण पाहणार आहोत. How much time he had left on this planet was very uncertain. किती काळ या पृथ्वीवरती ते राहणार होते, म्हणजेच किती काळ ते जिवंत राहणार होते हे खरं म्हणजे अनिश्चित होतं. द प्रॅग्नॉसिस वॉज बॅड. रोगाचं पूर्वनिदान हे वाईट होतं. अँड द डॉक्टर असं म्हणाले दे कुड नॉट डू मच. आणि डॉक्टर असं म्हणाले होते की ते फारसं काही करू शकत नाहीत. अनडॉन्टेड, न डगमगता, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. न डगमगता डॉक्टर स्टीफन यांनी आपलं संशोधन सुरू करायचं ठरवलं. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो साखरपुडा आहे, वाढ निश्चय आहे, तो जेन वाईल्ड यांच्याबरोबर झाला. हॉकिंग सेज दॅट, हॉकिंग असं म्हणतात की आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, खरं म्हणजे हे उपरोधिक वाटेल, इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, अशा ह्या नैराश्याच्या अवस्थेमध्ये ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. अशा ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जीवनाचा भरपूर आनंद घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते घेत होते. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. आणि हे असं घडलं कारण त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचं त्यांनी ठरवलं, प्रत्येक क्षण जगायचं त्यांनी ठरवलं. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क. आणि त्यांचं जे संशोधन आहे, डॉक्टरकीचं संशोधन आहे, ते त्यांनी सुरू ठेवलं विथ रिन्यूड फिगर. आणि नव्या जोमानं त्यांनी आपलं संशोधन चालू ठेवलं. इन द मीन व्हाईल, मध्यंतरीच्या काळामध्ये द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. हा असाध्य रोग त्यांच्या संपूर्ण शरीरभर पसरला. अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि ते दुर्बल होऊ लागले. ही बिगॅन स्टडीइंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. या काळापर्यंत त्यांनी ब्लॅक होल्स, कृष्ण विवर ही जी संकल्पना आहे याच्यावरती त्यांनी अभ्यास करायचं ठरवलं. टू गेट हिज PhD, आपली PhD पूर्ण करण्यासाठी ब्लॅक होल्स, कृष्ण विवर हा विषय निवडून, ही संकल्पना निवडून त्याच्यावरती ते अभ्यास करू लागले. बाय दिस टाईम, ह्या वेळापर्यंत ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. या वेळापर्यंत ते पूर्ण व्हीलचेअरला खिळून राहिले, जखडून गेले. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि त्यांचं हातावरचं जे नियंत्रण आहे आणि स्पीच म्हणजे वाणी, याच्यावरचं संपूर्ण नियंत्रण त्यांचं गेलं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स, कृष्ण विवराचा जो अभ्यास आहे, स्पार्क हिज इमॅजिनेशन. या अभ्यासामुळं त्यांचे जे कल्पनाशक्ती आहे, या कल्पनाशक्तीला नवीन कल्पनेचे धुमारे सुटले. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट. आणि त्यांनी अनेक युग प्रवर्तक अशी स्टेटमेंट, अशी विधानं केली दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज, की ज्याच्यामुळं जे अगोदरचे सिद्धांत आहेत ते सिद्धांत मोडीत काढले. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट, शास्त्रज्ञांना असा विश्वास होता की द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. या विश्वाची निर्मिती, या युनिवर्सची निर्मिती एका स्फोटातून झालेली आहे. टू एक्सप्लेन धिस कॉन्सेप्ट बेटर, ही संकल्पना अधिक चांगली
स्पष्ट करून सांगण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. स्टीफन यांनी असा शोध लावला की ज्याला लाय अल्जेब्रा म्हणून ओळखलं जातं. दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर, जरी व्हीलचेअरला ते जखडून असले तरी, विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, की त्यांच्या संपूर्ण शरीरावरती नियंत्रण नसलं तरी, सेव अ फिंगर विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम, ते कम्प्युटरच्या सहाय्यानं, संगणकाच्या सहाय्यानं हाताच्या बोटांनी आपले विचार टू हेल्प इन एक्सप्रेस हिज थॉट्स, त्या कम्प्युटरच्या संगणकाच्या सहाय्यानं आपले विचार मांडू लागले. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. खरं म्हणजे डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानातील गहन विषयातील ते अधिकारी होते. त्यांचा तसा अभ्यास होता. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स, असंख्य डॉक्टरेट्स पदव्या अँड अवॉर्ड्स आणि पुरस्कार हॅव बीन बिस्टोड ऑन हिम, त्यांच्यावरती बहाल करण्यात आले. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी, ते रॉयल सोसायटीचे फेलो होते. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस याचे ते सदस्य होते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, खरं म्हणजे त्या काळामध्ये आइन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेसारखी त्यांची बुद्धिमत्ता आहे असं समजण्यात येत होतं. आणि असं असलं तरी डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. असं असून सुद्धा डॉक्टर हॉकिंग हे अतिशय विनयशील होते, नम्र होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, एक साधा आणि विनम्र असणारा हा माणूस होता. ही वॉज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, कीपिंग अ लेमन इन माइंड. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि त्यांच्या ज्या अभूतपूर्व अशा ज्या थेरीज आहेत, संकल्पना आहेत, आयडियाज आहेत, त्या या पुस्तकातून मांडल्या. आणि ही पुस्तकं त्याने जी लिहिली ती अतिशय लेमन म्हणजे सामान्य माणूस, कॉमन मॅन यांना लक्षात ठेवून ते लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट अँड ह्युमर. त्यांचं जे लेखन आहे ते खरोखरच बुद्धिचातुर्य आणि विनोद यांनी भरलेलं आहे. ही स्टाईल इज सो लुसिड, त्यांची जी लेखनाची शैली आहे ती अतिशय सुबोध आहे की दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम, की जे शास्त्रज्ञ नाही आहेत, ज्यांना विज्ञानाची माहिती नाही आहे, अशांना सुद्धा त्यांच्या काही कल्पना लवकर कळायच्या. हिज बुक, त्यांचं पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा संक्षिप्त इतिहास, इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. त्यांचं जे पुस्तक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा संक्षिप्त इतिहास, इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम. एक अतिशय चांगला खप असणारं पुस्तकांच्या पैकी एक पुस्तक होतं. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द रेडफुल ALS, आणि त्यांना ज्यावेळेला विचारलं की तुम्हाला असा हा भयंकर असाध्य रोग झालेला आहे ALS नावाचा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर हॉकिंग, द क्वांटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप. डॉक्टर हॉकिंग हे खरं म्हणजे एक आशावादाचं उत्तम उदाहरण आहेत. आणि ते म्हणतात की नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांच्या पेक्षा वेगळा असं मला काही वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. जेवढं शक्य होईल तितकं मी सर्वसामान्य माणसांसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, आणि माझ्या या अवस्थेबद्दल मी विचारसुद्धा करत नाही. ऑर रिग्रेट द थिंग्स, आणि या गोष्टीबद्दल मी पश्चाताप सुद्धा करत नाही. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, की ज्यामुळं मला काही गोष्टी करण्यापासून रोखलं जाईल अशा बाबींचा मी विचारच करत नाही. विच आर नॉट मेनी. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट, डॉक्टर हॉकिंग अतिशय ठामपणे सांगतात की इन द नेक्स्ट मिलेनियम
पुढच्या काही एक वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द करोड सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. विज्ञान या विश्वाचे अनेक गुपित उलगडेल. इट्स ओरिजिन, या पृथ्वीची उत्पत्ती. इट्स हिस्ट्री, या पृथ्वीचा इतिहास. अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज, आणि कदाचित या विश्वाचा, या पृथ्वीचा विनाश केव्हा होईल याचं भाकीतसुद्धा करेल. लाईक डॉक्टर हॉकिंग्स, देर आर मेनी पीपल who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to their best. डॉक्टर हॉकिंग यांच्यासारखंच अशा अनेक व्यक्ती आहेत की आपल्या अपंगत्वावर, आपल्या संकटावर मात करत आपलं सर्वोत्तम कामगिरी करत असतात. खरं म्हणजे हेच खरंच धैर्याचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. आणि अशा ह्या धैर्याच्या मूर्तिमंत प्रतीकांना आपण विनम्र अभिवादन करूयात. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवन कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा.